श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्तांचा स्वामींवर विश्वास आहे त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला स्वामी स्वतः धावून येत असतात. पावलोपावली त्या भक्तांना अनुभव देत असतात. ज्या लोकांनी स्वामींची सेवा मनापासून केलेली आहे त्या लोकांना स्वामींचे चमत्कार काय असतात, स्वामींचे अनुभव कोणकोणते असतात आणि स्वामी आपल्या भक्तांना कशा प्रकारे साथ देत असतात हे सांगणे खरोखरच काही अवघड नाही, कारण त्या प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे. स्वामींची लीला त्यांच्याबाबत घडलेली आहे. स्वामी आपल्या भक्तांना कशा प्रकारे प्रत्येक संकटातून, दुःखातून, अडचणीतून कसे बाहेर काढत असतात हे प्रत्येक वेळी प्रत्येक स्वामी भक्तांनी अनुभव घेतलेला आहे. क्वचितच असे स्वामी सेवेकरी आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार झालेले नाहीत. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की स्वतःकडे कधीच कोणाचे काही सुद्धा ठेवत नाहीत. एकदा जरी श्री स्वामी समर्थ तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारली तरी देखील योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना खूप काही देत असतात. योग्य वेळ आल्यानंतर नेहमीच भक्तांना भेटत असते, कारण स्वामींची साथ जरी भेटली तरी देखील योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काहीही भेटत नाही. परंतु जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मात्र स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य करत असतात आणि स्वामींची साथ ही नेहमीच त्या भक्तांना भेटत असते. आणि जेव्हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटते तेव्हा चमत्कार हा नक्कीच घडत असतो आणि सुंदर सुंदर अनुभव हे त्या भक्तांच्या आयुष्यात निर्माण होत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. आपल्या चॅनलवरती प्रत्येक भक्तांच्या तोंडचे स्वतःच्या भाषेमध्ये अनुभव शेअर झालेले आहेत. ज्या भक्तांना असे वाटते की आता या कलियुगामध्ये ईश्वराचा, भगवंताचा चमत्कार होतो का, तर त्यांनी प्रत्येक अनुभव हा लक्षपूर्वक ऐकायचा आहे, कारण प्रत्येक अनुभव हा भक्तांच्या ज्याने जसा अनुभव घेतला त्यांच्या शब्दामध्ये मांडलेला आहे. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तांचा आहे आणि ईश्वराचा चमत्कार कसा असतो हे जेव्हा एखाद्या भक्ताच्या तोंडून ऐकतो ना तेव्हा प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द निघतो, तो म्हणजे अशक्य. असं घडणं मुश्किल आहे, परंतु ज्या भक्तांनी ईश्वरावर विश्वास ठेवलेला आहे त्या ईश्वरासाठी अशक्य असं काहीच नसतं आणि तेव्हा असे अनुभव घडत असतात. आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे अपर्णा विनायक तरटे आहे व त्या उसगाव कोल्हापूर येथील आहे. चला तर त्यांच्या आयुष्यात स्वामींनी दिलेले सुंदर अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना, फोन केला होता? होय केलता. खंडोबाचं नवरात्र चालू झालं म्हटलं आणि बरंच जरा असं मला मनाला जरा चांगलंच वाटायला लागले. माझी तब्येत चांगली वाटायला मला असं दिसून दाखवायला लागले की स्वामी असं येतील म्हणून स्वतःहून. अरे वा. मला स्वामी असं दाखवते की ते पाया पडत येतील म्हणून. आता काय माझ्या स्वामी आणि माझे खंडोबा काय करतील, माझ्या दत्ताई काय होणार आहे काय माहिती. काहीतरी करतील. आता तुम्हाला असा संकेत येतोय म्हटल्यानंतर चांगला संकेत आहे. होय. उदबत्तीचं पण ओके हे पडतंय, असं ओके आलतं. होय. अरे वा. मग होईल तुमच्या. आणि दिव्यात सारखी फुलं वेगवेगळी तऱ्हेची फुलं व्हायला लागली तयार. आता अखंड दिवा लावलाय त्यात सुद्धा काल फुल आलं आणि रोज लावतोय त्यात तर रोजच असते फुल. सारखं फुल आहे दिव्यात, वेगवेगळ्या तऱ्हेची फुलं यायला लागली, चंद्रकोर असं सगळं. म्हणजे जरा चांगलं घडायच लागले. आणि असं खंडोबाला घरात आणून बसवलंय. ताईकच नव्हतं ना खंडोबाचं, आमचं कुलदैवत खंडोबा आहे. म्हणजे मग आणून उपास करत होतो
खरं मागच्या वर्षी नाही केला. त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे अर्धवटच देव भरून का नाही मी मुलाकडेच राहायला आलो. म्हणजे असं भांडण्यासारखी होतीच हो घरात. हा हा आणि त्यामुळे काय झालं मी ह्या अनुभव मला नाही असे सगळे घडून आलेत. एवढे स्वामी मला वाचवलंय की काय याचं काय पाठीमागं कारण आहे मला तेच काय कळना झालंय ताई. मग आता तुम्ही अनुभव शेअर करणार आहे का फक्त बोलायचं? अनुभव शेअर करायचा आहे की मला आता दिसून येते की बाबा खरोखर दिसतंय असं म्हणजे डोळ्यापुढे माझ्या दिसून आलंय की ते येऊन मला माफी मागून पायापुढे मला घेऊन जातात असं मला दिसून आलंय आता तरी हा सगळं. हा 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 मग नाव मग काय सांगायचंय का तुम्हाला का नको नाव सांगायला? सांगतो की अर्पणा विनायक तरटे. हा हा आणि राहता ते ठिकाण जिल्ह्यात? मनेरमा उजगाव मनेरमा उजगाव कोल्हापूर. कोल्हापूर. हा हा हा. म्हणजे आता तुम्हाला ताई सगळं आपल्याला स्वामी जे पाठीशी आहेत ना हा हे असा अनुभव मला ना या 2017 पासून त्या घरात गेल्यापासून मला एवढा त्रास होतोय पण त्यातनं स्वामी मला असं बाहेर अचूक काढतात. अरे वा. आणि श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा पण मला भरपूर अनुभव आलाय. मुलासाठी मला जेवण द्यायचं होतं. अगं काय घाबरतेस ते पिठाचा डबा रिकामा झालाय त्यात डबा ठेवून बाहेर घेऊन जा ना आणि घेऊन जा स्पष्ट मला फोटोतनं बोललेत. अरे बापरे. असं बोललेत ना त्यावेळी सांगायचं म्हणजे 2018ला की स्पष्ट माझ्या संग बोललेत ते. बापरे. स्पष्ट मला साक्षात्कार दिला त्यांनी आणि त्यांनीच मला सांगितलेलं मी लग्नाच्या अगोदर त्यांच्या पाया पडायला गेलतो की दत्त महाराजच आहेत ती. मी त्यांनी सांगितलं जिथं पाय रुतवणार आहे तिथंच तू रुतव म्हणून. पण मला जी बाहेर जी पाडले ना तिसरा पारायण झाल्यानंतर मला त्यातलं काहीतरी स्वामींनी मला दाखवून द्यायला लागलेत की का हे दिलं. मग आता दृष्टांत मला वाटते कशाबद्दल यांनी पाठी म्हणजे काय माझ्या पाठीशी तर आहेत आणि सदा तुझ्या पाठीशी आहे मला म्हणतात. आता रात्री बघा मला 2:15 ला जाग येते ती 4 वाजेपर्यंत झोपच येत नाही. अरे वा. अजिबात. मग उठून मी 11 माळी जप करतो. मग समर्थांचं पण 7 माळी जप करायच्या आणि परत मग उठायचं झाडू बिडू मारायचा दारात पाणी मारायचं आंघोळ करायची मग ते समर्थांचं नाव स्वामींचं नाव सारखं घ्यायचं पूजा करायची. आता तर काय 6 दिवस नाही खंडोबाचे हे आहेत म्हणून नवरत नाही. आणि एवढे भारी यावेळेस खंडोबाचे नवरत नाही. काल जरासा असा वाद माझा मुलीचा पण काय नाही वादाच्या ना मुलगी सुद्धा मला जातेली असं वाटते की ती तिच्या सासरी व्यवस्थित जाईल म्हणून नवऱ्याकडे जाईल असं मला म्हणजे दृष्टांत. स्वामींची इच्छा असेल तर लवकरच खुशखबरी सगळं ठीक होईल. म्हणजे माझ्या तरी मनाला खात्री पटली की मला असं वाटतं की माझ्या बाप माझ्यासाठी करायला लागले सगळं. अहो तुम्हाला पटणार नाही मी तारक मंत्र एकसारखं सकाळ संध्याकाळ म्हणत होतो. किती 2019ला तारक मंत्र चालू केलं आणि 2020 पासून जे माझं राशन कार्डात नाव घालायला 21ला पूर्ण झालं राशन कार्डात नाव. जी गोष्ट अशक्य ती शक्य होत नव्हती ती करून दाखवली स्वामीने. हो ना हो ना. म्हणजे हे म्हणजे सरकारी माझं नाव नव्हतं. ज्या माणसानं माझी नालस्तीच करायची होती आणि केली नालस्ती. म्हणजे त्यांनी तिथं म्हणजे डिव्हिजनला सांगितलं की माझं हिचं काही नातं नाही लाईफ आणि रिलेक्शन मध्ये. जेव्हा कागदपत्र काढून दाखवली ना पोलिसांना अरे बापरे म्हटले ते बायको आहे की राशन कार्डाला आधार कार्डाला नाव लागले आणि हा माणूस खोटं का बोलतोय. म्हणजे स्वामीने कितीही दाखवलं बघा मला. हो ना हो ना. मग आता लाईफ आणि रिलेशन कशाला म्हणते ती त्याला माहित नाही. आता कोर्टात गेल्यानंतर त्याला माहिती पडणार. कोर्टात त्याला असे स्वामी स्वतः उभा राहणार फटके खायला लागणार बघा. हो ना हो. माझं अतिशय मी म्हणतोय ना स्वामींना मी आत्ताच मी म्हटलं काही करून मला एवढ्या ह्याच्यातनं तुम्ही जगवलायसा तर मला तुम्ही दृष्टांत दाखवतच राहिलाय. मग आता खरं काय आहे ते मला शेवट सांगा त्यातलं की बाहेर काढले परत जायचंय नाही जायचं तुम्ही तुमच्या लेकराला सोडणार आहे का नाही. मी आता हात जोडून बाजूला घालून तुमचा फोन आला. अरे वा. आता तू माळा जप करायला बसलो आणि म्हटलं एवढ्या माळा जप करूया थोड्या होईल तेवढं. मग नाही मगाशी तुमचा फोन म्हणजे दुसऱ्या ताईंशी मी बोलत होती ना तेव्हा तुमचा फोन सारखाच येत होता. म्हटलं चला आता त्यांचा फोन ठेवल्यानंतर म्हटलं तुम्हाला फोन करून घ्यावा. बघा की स्वामींची काय भक्तासाठी उभा राहिला. म्हणजे मला खरोखर सांगायचं म्हणजे स्वामी गया नाही जिंदा आहे म्हटल्यात ना खरं आहे. हो ना हो ना अगदी 100% खरं आहे ताई.
खरं आहे म्हणजे मला अक्षरशः मी खंडोबाचं नवरत्न करायला बसलोय. आज मी सप्तशतीचा पाठ रात्री वाचायला बसलोय. पण माझ्या पाठीमागं सारखा साऊट इकडून जात्यात असंच मला दिसत होतं. आणि म्हटलं ही सगळी झोपल्यात आणि असं कसं काय? कोणच नाही आहे माझ्या पाशी आणि असं कसं काय मला दिसायला लागले. म्हणजे तुम्हाला पाठीमागून कोणीतरी गेल्यागत वाटत. हा असा साऊट सारखा मला दिसायला आणि मी तर सप्तशतीचा पाठ करायला लागलोय. अरे वा. म्हणजे आता हे 6 दिवस सप्तशतीचा पाठ मी वाचतोय. आता ह्या महिन्यात नवरत्न आज ह्या वेळेस वाचायला लागलोय आणि दर वेळेस रविवारचं मी वाचतोच. सप्तशतीचा पाठ करतोच. मग त्यामुळे मला भरपूर आता अनुभव असे आलेले आहेत. म्हणजे बायका जरी सोडल्यात काय ते स्वामी आता एवढ्या म्हणजे ती सगळं दाखवलं त्यांनी. तो माणूस वाईट आहे काय आहे कसं आहे काय दाखवलं ते दाखवलं सगळं. म्हणजे त्यांचं एक एक हे दाखवलं त्यांचं मला की त्या बायकातने असं फिरले ते. मग परत मला स्वामी आता तिथं नेणार आहेत आपल्या लेकराला ह्याच्यात टाकायचंय नाही टाकायचं. पण नाही आता एक व्यक्ती मला अशी म्हटली बाळ आपलं जर सुशी केलं तर मांडी काही कापून टाकतात का? नाही ना, बरोबर आहे. मग ती काय म्हटली तुझा एवढा विश्वास आहे ना तर तू काही स्वामी तुला म्हणतील दवाखाना ते कर त्या व्यक्तीला तू चांगलं सांभाळ तिथनं पुढे आणि परत तुझी पुण्याई वाढेल. हो हो हो. आली तर मनानं तू स्वतःहून फोन करून मला असं हे दाखवू नकोस. मग असं वाटेल की स्वामींना माझ्या लेकराचा माझ्यावर विश्वास नाही. असं वाटायला नको की एकदम तू धडाकेबाजानं जाऊ नकोस. माझ्या आज्ञा मोडून जाऊ नकोस म्हणतात स्वामी मला. हो ना. प्रत्येक क्षणाला मला स्वामी सांगतात माझ्या आज्ञा मोडू नकोस. म्हणजे असं पहिला पण एकदा असं झालं की 15 दिवसानंतर त्यांनी माझ्यावर असे वाईट प्रकारचे झडप घातली. स्वामींचं मी आज्ञा मोडली की तू थांब म्हटलेले ठामपणे. तेव्हा पण माझं राशन कार्डात नाव होतंच. 15-15 दिवसाला मी मुलाकडे बांधून येतच होतो. ज्यावेळेस मी काय म्हणायचे माझ्यासाठी तुम्ही काय करत नाही सा माझ्यासाठी थोडंफार करा. मग माझे स्वामी मस्त मला भरपूर तुम्ही एक पाऊल टाका पुढं माझे स्वामी माझ्या पाठीशी भरपूर आहेत. असं म्हणजे मला तर खात्री आहे की माझे स्वामी मला कधी उपाशी तापाशी अजूनपर्यंत ठेवले नाहीत किंवा संकटात कुठल्या मला अडकून पडलेलं नाही. कशातच पडलेलं नाही मी. एवढ्या ह्याच्यातनं मला असं बाहेर अचूत काढतात. कोण बाई एवढ्या संकटात एवढं बायका बघून हे माणूस असा वागतोय कसं एखादी खुर्ट अंगावर घालून झोपून गेली असे म्हणतात बायका. पण स्वामींची साथ आहे ना तुम्हाला. किती मला स्वामींची अशी साथ आहे ना एवढी ताकद की कुणाला एवढी ताकद नसेल तेवढी ताकद. आजारी पडलं काही पडत नाही काय नाही. एका बायका म्हणतात अहो कसलं टेन्शन नाही म्हणतात. स्वामी म्हणतात टेन्शन घ्यायचं नाही म्हणतात. चिंता चिताला नित्या म्हणून सांगितलंय म्हटलं. समर्थांनी स्वामीने पण सांगितलंय म्हटलं. एकच वाक्य आहे म्हटलं. काही नाही म्हटलं चिंता बिंता काही करायची नाही. खाणे-पिणे आराम. म्हणूनच कुठलं मला हे नाही ना. कुठलं बघा सगळीकडनं मी हे आहे निरोगी सगळीकडनं ठेवले. शरीर आपलं चांगलं हलतं खिलतं ठेवलेलं आहे. चांगलं म्हणजे स्वामींच्या सडपातळ बांधा सगळं व्यवस्थित आहे बघा. आता 50 वय लागले 50 झालं 51 लागले आता झालं. पण कसं माणसं म्हणतात बघा तरतरीत चेहऱ्यावर कसा आनंद असतोय. नाहीतर एखादी बाई कसं अगो बाई माझ्या नवऱ्याने असं केले म्हणून कामधंदा सोडून कसं ह्याच्यासारखं राहते. पण नाही मी नटून तटून टाप टिपीत कपडे लत्ता घालून आणि बघा मला त्यांनी कपडे लत्ता काय दिली नाही. पण माझा बाप एवढा मोठा त्यांनी मला कपडे लत्ता पण घालायला कपड्याने घालते. एवढे ढिगाने ढीग कपडे पडते बघा. मी तिथनं काही घेऊन आलो नाही. मग माणूस जन्मल्यानंतर काय घेऊन येतोय तेच मला आता मी म्हणतोय स्वामीनी आता सुद्धा माझा कपडे घालून मी व्यवस्थित राहतोय. 1 ते 2 कपडे घेऊन आलो त्याच्यावर आहे ना का तेच घालून बाबा मी बसलो. परत मला आहे तसं चांगलं ठेवलं. कामावरची लोक म्हणून तुलाही भाग्यशाली आहेत म्हणतात. तुझ्या पाठीशी असा मोठा एवढा बाप आहे. हो ना हो ना बरोबर आहे. तेच म्हणते ठकाचा महाटक बाप असताना कशाला द्यायचंय आपण. हो काय घाबरायची गरज आहे. काय घाबरायची गरज नाही. आता तर बिनधडक काम धंदा करून ताकद हातात खाऊन पिऊन स्वतः अजून करून खायला देवान हात पाय चांगलं दिल्यात. अगदी आरामात आहे बघा. कुठलाही काहीही आजार न काय नाही. असा बापानं आपल्या लेकीला असं ठणठणीत ठेवले. ना बीपी नाही ना शुगर नाही ना काय नाही. असा बाप असल्यानंतर कशाला घाबरायची गरज आहे सांगा बरोबर. आणि विश्वास अतूट पाहिजे माणसाचा. मग विश्वासच महत्वाचा असतो ताई. महत्वाचा आहे.
ही काम माझं स्वामी करणार म्हणजे करणार. कारण आणि 100% मी सगळी आता परवा मी बाळमामाच्या इथं आमच्या इथं मंदिर आहे, पाया पडायला गेलो आणि तिथले आतले पुजारी मामा म्हटले, अहो काळजी करू नका, एवढी स्वामी भक्ती आणि समर्थांची भक्ती तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तोच माणूस तुमच्या पाया पडत येतोय का नाही बघा म्हटले थोड्या दिवसात. काय म्हणताय म्हटले, मी गाभाऱ्यात आहे म्हटले, तुम्हाला खरं सांगतोय म्हटले, येतोय का नाही बघा. अरे वा वा. मग तेच म्हणते, आता तुम्ही इथं बोलताय, मी स्वामींच्याकडेच माझं हे आहे आणि स्वामींचं समोरच आहे मंदिर. मग सांगतोय तुम्हाला की सगळी मला म्हणतात ते पाया पडत येतोय म्हणून बघा. येणार येणार. तुम्हाला एवढा विश्वास आहे म्हटल्यानंतर आणि स्वामींनी तुम्हाला संकेत दिलाय म्हटल्यानंतर येणार ना ताई. अहो काय हाय ते त्याच्या घरची कंडिशन स्वामींना मला माहिती आहे. माणसं फक्त जायदाद साठी खायला घालतो, जायदाद नावावर कर, पोरग सून टॉर्चर करती पोरग्याला. आता माणसं मला बाहेर न मी माणसांचं ऐकत नाही, पण माझ्या स्वामींचं मी ऐकतोय. तिथं असताना सुद्धा का नाही ते म्हणायचं, पप्पा माझ्या नावावर करा, तुम्हाला मग सांभाळणार मी. सून म्हणायची, सांगायची की पप्पांना तुमच्या बोला की माझ्या सगळं नावावर करा, माझी 2 लेकरं आहेत, उद्या कुठंतरी सगळं गायब करतील. आणि ती खायला घालतच नव्हती, त्यांना शिळं पाकं घालत होती. मी लग्न झाल्यानंतर त्यानं एक मला रेकॉर्ड सांगत होता की माझी सून जेवायला मी वेळानं आलो तर पोरगं म्हणायचं म्हण, पप्पाला रात्रीची शिळी भाकरीच वाढ म्हणून, असं म्हणायचं. अरे बापरे. असं म्हणायचा. मग जो माणूस असा म्हणते ना, आज माझे स्वामी विठ्ठल सगळी समोर सांगतो तुम्हाला, असा म्हणत्याला पोरगा बापाला काय तो पोचणार हो पुढं. हो ना हो ना, बरोबर आहे. आत्ताच दिसायला लागलंय ना. अगदीच आहे. आणि आई त्याची आता बघा 2016ला ती वारली, तर पै पाहुणी म्हणत्या की आई आजारी पडली तर काय म्हणायचा की बघा तिला कॅन्सर झालाय, मरायला लागल्या, तिला बघायला या या म्हणून, असं म्हणायचा पोरगा. अरे बापरे. असं व्यसन होतं तरी बाप पण तसला आणि पोरग पण तसलं. मग ती आई मेली शेवटी आणि मरताना त्या बाईच्या प्रेताला आग लावायला सुद्धा ते मुलगा व्यवस्थित नव्हता. आणि बाप तर नुसता मावा आणि ह्याच्यातच बायकात आणि जुगारातच. सांगा. आणि सीपीआरच्या दारात जिथं तिनं काम केलं तिथं तिनं नवऱ्याच्या हातावर मान टाकून आणि दुसऱ्यानीच नेलं, जावाईनं शेजारच्या माणसाने नेलं त्याला दवाखान्यात. मग सांगा काय म्हणायचंय, काय बोलायचं अशा लोकांना, सांगा बरं. मग म्हणूनच मला स्वामींनी म्हटले असतील की तुझ्या मुलांना सुद्धा मला धरायला सांगायला पाहिजे, तुझ्या मुलांना पण तू डावलू नकोस. मी म्हणतोय एवढं मी त्यानं डावलायचा प्रयत्न केला तर मी मुलांना डावल नाही, किंवा माझ्या स्वामींनी माझ्या पोरांना डावल नाही, माझ्या पोरांना साथ दिली. माझ्या मोठ्या मुलाला म्हणा, किती पण पोरं आई नसली की जरा वाकडी वळण चालती, पण माझा बाप तिथं उभा होता. हो ना बरोबर आहे. त्यावेळेस मी इथनं हात जोडायची, स्वामी तुमच्यावर सोडून आलोय मी, अशी म्हणायची. मी म्हणायची सुना आहे त्या, पण माझ्या धाकट्या मुलाला सुनेनं सोडलंय, पण त्याच्याकडे पण लक्ष द्या, ते वाईट मार्गाला लागल. तिथनं असं 1 महिना 2 महिने गेलं की तिथनं स्वामी असं काढत होते. एवढ्या चेष्टा आहे काय हो, एवढ्या घाणेरड्या मुलातनी जात माझा मुलगा जात होता, तिथनं स्वामींनी बाहेर काढलंय माझ्या मुलाला. अरे वा. ते तुमच्या धाकट्या मुलाला होत आहे, तुमच्या प्रार्थनेमुळे. आणि विश्वास आहे माझा. आणि तरी पण त्यानं का नाही, जेव्हा आता मागच्या 2024ला काय झालं माहितीये काय, त्याला त्याच्या मोठ्या भावानं बाहेर काढलं. काढल्यानंतर मग मी पण थोड्या दिवसात म्हटलं घेऊन आलो मी तिथं सांगून की त्या दलदलीतनं काढलं. आणि कामावर पण जात नव्हता. अरे म्हटलं मी मालकाला फोन करतो, जा म्हटलं कामाला, आणि मालक घ्यायला तयार आहेत. तुझं 25 वर्षाचं काम आहे म्हटलं, जा म्हटलं, अन्न पाणी खायला सगळं पोटाला मिळेल. आणि तिथं कुठंतरी खोली घेऊन राहा म्हटलं थोड्या दिवस, बघूया स्वामी पुढे काय करतील ती. मग असं म्हटलं. आज माझे तेच मुलगा आणि मुलगी आहे माझ्या उपयोगाला. मग त्याला बाहेर काढलं. तिथं मी मालकाला सांगितलं फोन करून, अहो म्हटलं भैया त्याला कुठेतरी खोली घेऊन द्या. तर ते म्हटले आमचा लग्नाचा हॉल आहे तिथं थोड्या दिवस राहू दे. आणि नंतर त्याला खोली 250 रुपयाची खोली घेऊन दिली, 2500ची. मग तिथं राहिला. आणि आता गेल्या नोव्हेंबरच्या दिवाळी झाली ना, नोव्हेंबरची 1 तारखेला, तेव्हा मी पण आणि तो पण 2 दिवसांनी लगेच मी पोरगी सगळीच बाहेर पडलो. म्हणजे ती तिकडून नवऱ्याकडून आली, हे पोरगं इकडून आलं आणि मी इकडून आलो. 3 जण सगळे एकत्र. बघा कसं आणायचं स्वामींचं. आणि तरी पण हा माणूस येत होता, पण तरी पण स्वामींनी त्याला धुडकून लावून दिलं की नको म्हणून.
जर मला जर पाहिजे असतं मग याचं कारण काय स्वामीने काय तर मागं त्याचं काय कारण असणार हो. हो ना, हो ना. लय मोठं काय तर कारण आहे म्हणून तर अजून पण कोर्टाचं व्हायला लागले. हो. सिद्ध अजून म्हणजे तारीख अजून म्हणजे पडायची आहे ती नोटीस यायचंय. वकील म्हणते करतो म्हणले आणि वकील सुद्धा बघा कधी मला फोन करत नव्हते आणि एक मॅडम मी पूर्वी त्यांच्या स्वयंपाकाला गेलतो ना हं. तर त्यांनी कुठं माझ्या हातची पोळी जेवण खाल्लेलं त्याची लाज राखून त्यांनी लगेच फोन केला माझ्या त्या वकिलांना आणि म्हटले हे का केस थांबवली तुम्ही अजून. तर ती म्हटली मी हायकोर्टातनं बोलते म्हटली हायकोर्टाची ही आहे म्हटली. त्या मावशी आमच्या स्वयंपाकाला होत्या म्हटल्या आणि त्यांची तुम्ही केस थांबवू नका म्हटल्या आणि त्यांनी तुम्हाला पैसे दिल्यात ना म्हटल्या तर तुम्ही काम करायचं का थांबवले. लगेच मला दुसऱ्या दिवशी फोन आला आणि इतक्या दिवस बघा मी एकटी होतो तर टाळाटाळ करायचे आणि स्वामीनी बघा लगेच मला तिकडं नेऊन मी तिकडं पायवाट चालली माझी लगेच तिथं गेलो त्यांना सांगितलं माझं असं असं झालंय सगळं अचानक सगळं ठीक झालं. हं, हं. आणि आता पुढं बघा स्वामींची लीला. लीला आता आणि परत आता ही तारीख म्हणा हे म्हणा आता नोटीस पाठवणार होईल म्हणतात. स्वामींच्यावर विश्वास आहे तर मी म्हणतोय आहे हे आता होणार म्हणतात सगळं चांगलंच घडणार म्हणतात. हं. बघा म्हणतात तेच म्हणते कसं आहे की विश्वास माणसाचा अतूट आहे आणि माझा ताई विश्वास मला माझ्या घरात माझ्या कुणावर विश्वास नाही. कुणावर सुद्धा विश्वास नाही. मी काय असेल ते कामावर बोलतोय ना मुलावर मुलीवर जावायवर सोडल्या मुलावर आणि ह्या माणसावर पण होता पण नाही आता नाही. जसं मला जसं कळालं ना 2020 पासून 18 पासून हा माणूस दबाड बोलायला लागला माझ्या संग हे असं करूया तसं करूया हे करूया म्हणजे बोलाचं कडी आणि बोलाचा भाग असं ठरवलं त्यानं माझ्याशी. म्हणजे सगळं गंडीव बशिव चालवलं पण तरी पण स्वामी तिथं उभा आहेत म्हटल्यानंतर मला द्यायची गरज नाही. हो ना, हो ना. शेवटचा क्षण आपला गोडच होणार हो त्यांच्या चरणी आहे म्हटल्यानंतर. हो ना, हो ना. स्वामी आपल्या भक्तांना नाहीत एकटे सोडत ते. नाही मला तरी चुकून नाही. अहो एवढं माझ्या 2 खोल्या पुसतोपर्यंत एवढं पाणी माझ्या छातीवरनं खालीपर्यंत गेलं की एक फोड सुद्धा उठला नाही. माझ्या बघा माझा बाप कसा ठकाचा महाटक बाप. म्हणजे काय फोड उठायला म्हणजे काय झालं होतं का पाणी गरम पाणी होतं? गरम पाणी आणि पुसून झालं खोल्या आणि पाणी म्हणजे 2 खोल्या 25 मिनिटात पाणी किती तापतंय. हो ना, हो ना. 25-20 मिनिटं तरी लागते हो फरशी पुसायला तिकडं सरकून सामान सरकून ते घ्यायला. मग ते तापलं आणि 4 वाजून 10-15 मिनिटं झालती आणि पाणी घ्यायचं म्हटलं आता पूजा करायची वाचाय बसायचं आणि गडबडीनं घेतलं आणि ते पाणी पूर्ण माझ्या छातीवरनं खाली. अरे बापरे. अरे देवा म्हटलं काय झालं. मी लगेच मग मिस्टरांना उठवलं तेव्हा तिथं होतो मी 2019च होते 19-20 ह्याच्यातच मग उठवलं आणि म्हटलं असं असं झालं त्यांनी काय मनावरच घेतलं नाही. हे बाई काय तर सांगतेस तू सोड म्हटले ते ही श्रद्धा नाही त्यांची काही नाही भक्ती नाही म्हटलं काय सोड म्हटले गारच असेल पाणी कुठलं हे गरम करायला ठेवते काय. अहो म्हटलं नाही हो अशानं असं झालं म्हटलं आणि पूर्ण पाणी म्हटलं खाली पण पडले ते गार आणि ह्याच्यावर पण पाणी सगळं म्हटलं गारच झालंय म्हटलं आणि मला काय जरा सुद्धा भाजलं नाही आणि त्यांचा विश्वासच नाही. खरं माझा विश्वास अतूट होता. मला माहितीये की पाणी मी हात काढून बघतोय गरम आहे आणि उतरताना मी कपडा घेऊन उतरताना माझ्या अंगावर सगळं पूर्ण पातेलंच निष्ठून हात अंगावर पडलं माझ्या. अरे अरे स्वामींची केवढी मोठी लीला ताई. केवढी मला एवढे क्षणाक्षणातनं वाचवलंय. आणि एक आता आमच्या पूर्वी माझं लग्न झालं नव्हतं आणि माझी धाकटी सून होती आणि पहिल्यांदाच गणपती आणला घरात छोटासा आणि हे होते काय बिंदूर सगळं झालेलं बेंद्रातलं जेवण जेवलेलं बहिणीनं पण काय आणलेलं सगळं आणलेलं. आमची मोठी सून काय म्हटली अहो 1.5 महिना झाला आजारी पडलायसा कधी ना आजारी पडणारा तुम्हाला तुमच्या बहिणीनं केलं आणि बहीण म्हणते तुझ्या सुनेनं केलं. मी म्हटलं माझा विश्वास कशावरही बसत नाही. कुणी काय केलं बिलं काही माझा विश्वास बसत नाही. मग आमची मोठी सून म्हटली नाही तुमच्या बहिणीनंच केलंय म्हटली तुमच्यावर. बरं म्हटलं असू दे. आता म्हटलं की 1.5 महिना झालाय पोरगा असं म्हणायला लागलं आई गणपती विसर्जनला चाललोय चल की रिक्षातनं जाऊया. रिक्षातनं जायचं रिक्षातनं यायचं. चला म्हटलं पंचगंगा तर हे करायचं विषयानं आणि शेवट काय म्हटलं जरा पाया पडतो म्हटलं आणि पंचगंगेनं असं वळून खिचून घेतलं मला पूर्ण आतमध्ये गेलो मी. सांगायचं भयानक प्रकरण. मग आणलं वरती आणि सगळ्यांना म्हटलं आता ही गेलीच संपलं म्हटलं सगळं संपलं म्हटले. मी अशीच पडून राहिलो वर येऊन आणि आणलं वर माणसाने धरून मोर आणून असं झोपवलं. तर आमची बहीण ती म्हटली सपली आहे म्हटले चला CPR ला यायला न्या जावा म्हणायला लागले संपलेत म्हटली. म्हटलं नाही मग पोरं म्हटलीत नाही बोलवून आणा म्हटलीत कोणाला तर आणि बघा म्हटलीत. अगदी थोडासा जीव होता
अगदी बापरे. थोडासा. आणि तेवढ्यात उठलो आणि मी म्हटलं साडी बिडी हिरवी ते अंगावर होती. उठून बसलो आणि मग मी म्हटलं असं का झालं? नाही ग काही नाही, मोठा पाऊस आला आणि असं झालं म्हटलं. मला काहीच समज सांगितलं नाही. घरात आल्यानंतर सगळं सांगतात मला. लई दिवसानं सांगितलं, ते पण 15 दिवसानं पोरग्यानं. अरे बाप. म्हणजे माझ्या संग ज्या ज्या घटना झाल्यात ना, हा. त्या अक्षरशः माझा पुनर्जन्मच आहे. हो ना बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगू का, 100 वर्षाचं माझ्या निमरीत राहतंय. हा. 100 वर्षाचं माझ्या बाप्पाचं वारलेलं सगळं माझ्या ह्याच्यात राहते. म्हणजे बघा माझी मनस्थिती बुद्धी कशी आहे. हा. तीक्ष्ण आहे बुद्धिमत्ता तुमची. लय बुद्धिमत्ता कृष्ण आहे. आणि सगळं एवढा विचार आणि एवढा मला त्रास आहे ताई, पण माझ्या ह्याच्यातनं काय मी जात नाही. आणि एवढं म्हणतात कामावर प्रामाणिकपणानं काम केलं की हे हातनं मी जेवण म्हणजे अन्नही बरोबर नाही. हो. मग मी कसं करत असेल नामस्मरणाचा ह्याच्यात करतोय. एवढा विचार करत असला तर मी नामस्मरणात राहतोय. हा. त्या घरात सुद्धा ती जेवण चवीला लागायला पाहिजे. हो, की हो. आपल्याला दुःख आहे म्हणून दुसऱ्याला दुःख देत नाही मी. बरोबर आहे. हे दुःख आपलं त्यांच्या घरात नेऊन हे करायचं नाही. त्यांना माहिती आहे ही दुःखी आहे, पण ती किती आनंदित आहे म्हणते दुःखी असून सुद्धा. हा. पूर्वी लई दुःख झेललंय मी. हा. एवढं दुःख झेलून ना तरी सुद्धा आनंदित राहतोय मी. हो ना. आणि ही माझ्या देवाची, माझ्या स्वामींची कृपा. हो ना. आज मी खंडोबाचा उपास धरलाय तर सगळी म्हणतात बघा, उपास धरून चेहऱ्यावर किती तेज आहे म्हणतात. आज सकाळपासून सगळी म्हणतात. अरे. नर्वस चेहरा नाही किंवा काय नाही, हसत खेळत आहेत आणि हा. आनंदात. हा. मी म्हटलं ही खंडोबाची म्हणजे माझ्या स्वामींचीच कृपा हो आहे ना. सगळी. हो ना. स्वामींनी आपल्या प्रत्येकाचं रूप धारण केले नव्हतं. केले सगळ्या ह्याच्यात. आणि त्यांची इच्छा होती यावेळेस माझं सगळं चांगलंच घडून येणार आहे. आणलं घरात आणायला मला 8 दिवस अगोदर आणून ठेवलं त्यांना मी. हे ना अंघोळ घालून हे करून हे पिलो ते पंचामृत आम्ही करून. मग एवढं सगळं मी आणि स्वामींची मूर्ती आणली, गणपतीची मूर्ती घेऊन आलो. त्या दिवशी सगळं मी घेऊन आलो. एवढं उत्साहानं. मग बघा. आणि मला उत्साह असं मी जरी नवरा गेला, एक बायका काय करतात माहितीये तुम्हाला सुद्धा. नवरा गेलाय म्हणून कामधंदा करायचा नाही, जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही, हे नाही. माझं सगळं व्यवस्थित टाइम टू टाइम सगळं असते. माणूस आज हे बघा स्वामींनी सांगितलंय, आज मेलं तर आपण आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवायला पाहिजे. हो ना. तेच आज महत्वाचं. ना उद्या आपण पण जाणार आहे आणि जायचंय. चांगल्या मार्गाने जायचंय, वाईट मार्गाने जायचं नाही. हो ना बरोबर. सांग म्हणून तर स्वामी म्हणतात की तुला मी कधी दुःखी ठेवलेलं नाही आणि दुःखी ठेवणार मी नाही. सदा हसत ठेवणार आहे तुला. आणि स्वामींच्या शरणाशी आल्यानंतर दुःखी राहतच नाही माणूस ताई. अहो सकाळी मी प्रज्ञापुरीमध्ये जातोच. 2 दिवस 3 दिवस अडकून जातो. दर गुरुवारी जातोच. माझं ह्याच्यात कोल्हापुरात प्रज्ञापुरी मंदिर आहे रिकल कॉलनीत. तुम्ही सर्च केला की मोबाईलला दिसतंय बघा. त्यांची भक्ती माझी. मी तिथं पाया पडतो. पहिलं उमऱ्याला नाग असून पाया पडून मी तिथं साष्टांग नमस्कार घालतो, माळ जप करतो आणि मग येतो. असं काय पण तसंच केलं. पण मी त्या चरणाजवळ आल्याशिवाय मला सत नाही गत नाही म्हणतो. असं असतंय माझं. आणि शंकर भगवानची पण मूर्ती तिथं सगळ्या आहेत. हो. शंकर महाराजांची पण खूप. आणि हे काय ते महाराज पण तिथंच आहेत. त्यांची मूर्ती पण आहे. सगळे तिथं सगळे भेटतात. सगळ्यांची रूप तिथं आहेत. काटकर महाराजांचं ते हे आहे स्थान आहे बघा. काटकर महाराज तुम्ही ओळखत असणार त्यांना. काटकर महाराज. आता त्यांची बघा जयंती आहे बघा. आता 19 तारखेला ह्या महिन्याच्या नोव्हेंबरच्या. म्हणजे वाढदिवस त्यांचा. मग तुम्हाला सांगायचं, तुम्ही सर्च केला का नाही मोबाईलला तुम्हाला कळते बघा. प्रज्ञापुरी काटकर महाराज म्हटले का नाही, प्रज्ञापुरी मंदिर म्हटले की समजते. त्या मंदिरात मी असतोय रोज. मध्ये तर 1-2 महिने जात होतो पाया पडायला सारखं जायचं. मला अनुभव चांगले आहेत. मला असे घडून आले ना की स्वामी सतत पाठीशी आहेत माझ्या ताई. हो ना. आणि तेच महत्वाचं आहे. स्वामींच्या भक्तीमध्ये आलं ना की स्वामींची साथ भेटणं महत्वाचं आहे. त्यासाठी निस्वार्थ भावनेची भक्ती करणं. खरोखर तुम्ही जर शेअर केलं की नाही, तुम्हीच म्हणशीला की किती माझी खरोखर मला अक्षरशः की मी यातनं बाहेर पडीन का नाही वाटत होतं. पण ते मला स्वामींनी समर्थांचा एवढा साथ, माझे स्वामी आहेत तर मला यातनं मी बाहेर पडलोय. हो ना. बरोबर. आणि अक्षरशः नामस्मरणाची ताकद.
स्वामींची साथ भेटली ना ताई की एवढं बळ येतं ना. आता तुम्ही एवढं लय लय. उत्साहाने बोलताय ना की खरोखरच ते बळ स्वामींच्या भक्तीमुळेच आलेलं आहे ताई तुम्हाला. नाही 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 अहो वाचन आणि रात्री 12-12 1-1 2-2 वाजेपर्यंत मी जागरण करून लहानाची पोरं मी कशी मला 10 रुपये संसार केलेली मी बाई आहे. हां हां. तेव्हापासून मग आज मला त्या पैशाची कदर आमटी नसली तर कसं जीवन काढलंय माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. एवढा हलाख त्रास काढून माझे स्वामी आहेत म्हटल्यानंतर मला किती हे वाटतंय. पण अजून मुलांची पण मी साथ सोडली नाहीये. हां हां हां. पण अति पण नाही अति ही मुलं मी अति केली नाही. आता ही मुलांना आधार नाही. माझ्या स्वामींचा आणि माझाच मुलांना आधार आहे हो. हो ना हो ना. मी स्वामींनाच सगळं सांगते की माझ्या मुलांचं रक्षण. आता एवढी मुलगी गेली का नाही सासरी तिच्या म्हणजे नवऱ्याकडे तिच्या जाऊन तिचा मुलगा तिकडं हिचा जीव अडकलाय त्या मुलात अडकलाय. नवऱ्यात राहू दे पण मुलात अडकलाय ना ते मला हे होईना झाले. पण स्वामींना म्हटले मी काहीतरी मला दाखवा आणि लवकर हिला जाऊ दे. हां हां हां. दाखवते आता स्वामींनी तुमच्या मनात एवढा उल्हास आणि एवढं म्हणजे तुम्ही एवढा आनंदाने बोलताय त्याच्यामुळे स्वामींचा हाच संकेत असेल की आता एवढा हे आनंद वाटतोय ना सांगायचं की स्वामी खरोखर तिचा संसार आता सुखी करणार बघा. मी त्यांना सांगितलंय आता मला हे नको की आईनं पोरगीच्या संसाराला ढवळाढवळी करायची नाही. पण जरा दुःख आलं म्हणजे थोडंसं माहेरघर दाखवायला लागतंय. पण तिला कळना झालंय की माझं माहेरघर मला चांगलं का माझ्या नवऱ्याकडे चांगलं. आमच्यापाशी काही नाही हो. तू कितीही मिळवलीस ना शून्य किंमत आहे तिची. हो 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 बरोबर आहे. आम्हाला तू घालून काय करतेस तुझ्या मुलाबाळा तुझ्या नवऱ्यांना तिथं तुझं ते कर. हो हो. मग तेच म्हणते कसं आहे ताई सगळ्या गोष्टी माझ्या स्वामींच्यामुळे सगळ्या स्वार्थ लागणार. मनाला असं हे आहे म्हणजे सकून मिळणार आहे सगळीकडनं आता. आधार आहे हो स्वामींचा. हे फुलाचा नाही सांगू तुम्हाला न पै पाहुण्यांचा नाही ना. मी मुलांच्याकडनं अजून 10 पैसे घेत नाही. आता इथं हा मुलगा धान्य भरतो ते मी खातो. स्वामींची कृपा म्हणून मला इथं आणून ठेवले स्वामींनी. ज्यावेळेस त्यांची कृपा होती तेव्हा तिथं नेऊन ठेवलं की तुला मी एक दिशा दाखवतो. माणसं दाखवली मला कशी माणसं आहेत. मग आता तिथं 7 वर्ष राहिलो तिथं त्यांचं ते बघितलं सगळं. मग असं असते ना मी माझं तर पूर्वी बघितलेलंच आहे. पण आता हे स्वामीने मला कशी रूप माणसांची दाखवली. तोंडावर गोड बोलणं माझ्या बहिणीचं रूप दाखवलं सगळ्यांचं दाखवलं मेहुण्याचं दाखवलं सगळ्यांचं दाखवलं. आता शेवटी आता त्यांनी म्हणते तू आता निवांत बसून राहा. तर हेच आहे त्यांचं आता तेच म्हणणं आहे की तू निवांत बस आता. म्हणून शेवट चांगला गोडच व्हावा. होणार ताई अगदी 100% होणार. तुम्हाला एवढे स्वामींचे अनुभव आल्यात म्हटल्यानंतर भरपूर अनुभव आहेत. आता तरी स्वामी का तुम्हाला निराश करतील सांगा बरं. नाही चुकून नाही. चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहेत ताई शेअर करते मी. हा ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव आणि बोलणं खूप सुंदर होतं. स्वामींची सेवा करत असताना असा स्वामींवर विश्वास हा निर्माण होत असतो. एवढा दृढ विश्वास हा क्वचितच लोकांच्या मनामध्ये स्वामींविषयी पाहायला भेटत असतो. तर खरोखर या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते शेअर करायचे आहेत. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते शेअर करणे खूप गरजेचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली
तसे अजून स्वामी सेवेकऱ्यांवर स्वामींची कृपा व्हावी आणि त्यांना देखील तुमच्यासारखाच आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये जागृत व्हावा, यासाठी स्वामींचे आलेले अनुभव शेअर करायचे आहेत. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत. आता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे कार्य आहे. त्यामुळे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.